अंधार, काळोख आणि त्यातून वाट काढणारी एक बस. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे निघालेला एक प्रवास. एका सामान्य बस ड्रायव्हरच्या आयुष्यात आलेला एक असा प्रसंग जो त्याच्या काळजातून कधीच जाणार नाही. मृत्यू, भयान वास्तव आणि अदृश्य शक्तींचा एक असा खेळ जो त्याच्या आयुष्यात कधीच विसरता येणार नाही. तुम्ही कधी विचार केलाय का की काही वेळा तुमचा शेवटचा प्रवास तुमच्यासोबत कोण करतं आणि त्या प्रवासाचं तिकीट कोण फाडतं? आजची कथा तुम्हाला याच प्रश्नाची उत्तरे देईल, पण ती उत्तरे ऐकून तुमच्याही काळजाचा ठोकाच चुकेल. नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुमच्यापैकी अनेक जण नियमितपणे आपल्या कथा ऐकतात, पण अजूनही काही जणांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये. तुम्हाला जर अशाच थरारक आणि भयावह कथा ऐकायला आवडत असतील तर लगेच खाली सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन कथांचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तुमचे लाईक्स आणि सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच नवनवीन कथा घेऊन येण्याची प्रेरणा देतात. आजची कथा अशीच आहे जी तुमच्या मनात कायम घर करून राहील, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्ही ही कथा कुठून पाहत आहात त्या गावाचे नाव तुमच्या नावासहित कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय. चला तर मग सुरू करूया आजची भयान कथा. नमस्कार मित्रांनो, मी भास्कर, नाशिकचा. गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस चालवतो. अनेकदा पहाटे निघून मध्यरात्रीपर्यंत परत येतो. एसटी ड्रायव्हरचं काम म्हणजे सोपं नाही. वर्षानुवर्ष एकाच जागी बसून राहिल्यामुळे शरीरानं लवकर उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. पोट सुटलंय, वजन वाढलंय आणि पाठदुखी, गुडघेदुखी तर रोजचीच झाली आहे. पण काय करणार, घरात एकटाच कमावता आहे आणि निवृत्तीलाही आता फार वर्ष राहिली नाही. त्यामुळे हे काम सोडण्याचा विचारही मनात येत नाही. पण माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे मला हे जग फक्त एक पाण्याचा बुडबुडा वाटू लागलं. माझी ड्युटी नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाच्या एका दुर्गम गावासाठी होती. हा रस्ता तसा नेहमी सुनसान असतो, पण रात्रीच्या वेळी तर काळोख आणि भयान शांतता त्याला अजूनच भीतीदायक बनवते. त्यात पावसाळ्याचे दिवस म्हणजे तर विचारूच नका. सकाळी बस घेऊन निघालो की दुपारपर्यंत त्र्यंबकेश्वरला पोहोचायचो आणि तिथून परत फिरताना नाशिकला येईपर्यंत रात्रीचे 9-10 वाजून जायचे. काही वेळा तर मध्यरात्रीही खूप वेळ व्हायचा. त्या दिवशीही सकाळी ठरल्याप्रमाणे नाशिकहून निघालो. कंडक्टर सूरज होता. सूरज तसा मन मिळावू आणि कामाला चपळ. आम्ही दोघे नेहमीच गप्पा मारत प्रवास करायचो. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि हादरवून टाकणारा ठरला, कारण त्या दिवशी मला जाणवलं की जीवन किती क्षणभंगूर आहे आणि मृत्यू कधी, कुठे आणि कसा येईल याचा काही नेम नाही. पण मी आज तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. त्र्यंबकेश्वरला पोहोचून परतीचा प्रवास सुरू झाला. दुपार उतरून संध्याकाळ होऊ लागली होती आणि हलक्या पावसाने वातावरणात गारवा आणला होता. नाशिकच्या दिशेने बस निघाली. जसजशी संध्याकाळ गडद होत होती तसा पाऊस जोर पकडू लागला. सुरुवातीला रिमझिम असणारा पाऊस आता मुसळधार बरसू लागला होता. रस्त्यावर अक्षरशः पाण्याचा सडा पडला होता आणि समोरचा रस्ता काळोखात पूर्णपणे बुडून गेला होता. बसमध्ये आता खूप कमी प्रवासी उरले होते. अधूनमधून येणाऱ्या लहान मोठ्या गावांमध्ये प्रवासी उतरत होते आणि बस हळूहळू रिकामी होऊ लागली होती. मी हेडलाईट चालू केली होती आणि डोळे ताणून समोरच्या रस्त्याकडे पाहत बस चालवत होतो. जवळपास रात्रीचे 8-9 वाजले असतील. रस्ता पूर्णपणे निर्जन झाला होता. एका तीव्र वळणावर जिथे झाडी खूप दाट होती आणि रस्ता डावीकडे वळत होता, तिथे मला काहीतरी दिसलं. पावसात एका मोठ्या झाडाखाली एक स्त्री आणि तिच्यासोबत एक लहान मुलगी उभी होती. दोघीही पावसात पूर्णपणे भिजल्या होत्या. त्यांना पाहून मला खूप दया आली. मला वाटलं बिचारा पावसात अडकले असतील, बऱ्याच वेळापासून बसची वाट बघत असतील. मी बसचा वेग कमी केला आणि त्यांच्याजवळ जाऊन थांबलो. बस थांबलेली पाहताच ती लहान मुलगी आनंदाने उड्या मारू लागली. तिला पाहून मला वाटलं की किती वेळ वाट बघत असेल ही बसची. पण ती स्त्री मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता बसकडे एकटक पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. बसचा दरवाजा उघडताच ती मुलगी धावत बसमध्ये चढली, पण ती स्त्री मात्र अजूनही तिथेच उभी होती, बसकडे विचित्र नजरेने पाहत.
सूरजने तिला बसमध्ये चढण्यास सांगितले. अहो ताई, बसा की बसमध्ये, काय बघताय तिथे उभ्या उभ्या, सूरज म्हणाला. त्याच्या आवाजाने ती स्त्री जागी झाल्यासारखी झाली. तिने सूरजकडे एक विचित्र कटाक्ष टाकला आणि हळूहळू बसमध्ये चढली. आत आल्यावर तिने सूरजकडे पाहून एक भयानक वाक्य उच्चारलं. पुढचा विचार कोणीच करू नये. पुढे कोणासोबत काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. कदाचित पुढे जाऊन तुमच्यासोबतही असाच एखादा अपघात होईल, ज्यामुळे तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्ही पोहोचू शकणार नाही. तिचं बोलणं ऐकून मलाही धक्का बसला. मी बस चालवता चालवता तिच्याकडे वळून पाहिलं. ती माझ्या ड्रायव्हिंग सीट जवळच जिन्यावर उभी होती आणि तिचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. तिचा आवाज खूप जड, भारदस्त आणि भीतीदायक होता. ती सूरजकडे एकटक पाहत अगदी शांतपणे बोलत होती. सूरज जसा तिचं बोलणं ऐकत होता तो स्वभावाने जरा तापटच होता. तो म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, मागे जाऊन सीटवर बसा आणि फटाफट तुमचं तिकीट काढा. तिकीट काढायला सांगितल्यावर ती स्त्री म्हणाली, आम्हाला बसमध्ये प्रवास करण्यासाठी कोणत्याही तिकिटाची गरज नाही. आम्ही तर स्वतःच लोकांची तिकीटं बनवतो आणि आम्ही बनवलेलं तिकीट माणसाला थेट त्याच ठिकाणी पोहोचवतं जिथे त्याला शेवटी जायचं असतं. तिचं हे बोलणं ऐकून मला तिच्या वेड्या असल्याची खात्री पटली. सूरजही तिच्याशी वाद घालू लागला. अहो ताई, फालतू बडबड करू नका आणि गुपचूप तिकीट काढा, सूरज चिडून म्हणाला. मी मध्ये पडून विचारलं, अरे काय झालं सूरज, का म्हणताय? सूरजने मला सांगितलं, भास्कर दादा, ही बाई तिकीटच काढत नाहीये. मी विचार करत होतो. तेवढ्यात ती स्त्री माझ्या केबिनमध्ये डोकावून म्हणाली, साहेब, पुढे अजून काही प्रवासी बसणार आहेत आणि त्यांचे पैसे माझ्याकडे आहेत. थोड्याच वेळात ते बसमध्ये बसतील आणि मग मी तुम्हाला माझे पैसे देईन. तिची पावसात भिजलेली दयनीय अवस्था पाहून मला थोडी दया आली. मी सूरजला म्हणालो, ठीक आहे, थोडा वेळ वाट बघ. पुढे कोणी सोबतचा भेटला तर ती पैसे देऊन तिकीट काढेल. सूरजही गप्प बसला. पण ती स्त्री अजूनही माझ्या केबिनमध्येच उभी होती आणि माझ्या केबिनला विचित्र नजरेने निहाळत होती. मी तिला विचारलं, अहो ताई, तुम्ही अजून इथेच काय करताय? जा मागे जाऊन बसा सीटवर. माझं बोलणं ऐकून ती स्त्री माझ्याकडे रागाने पाहून म्हणाली, अच्छा, मी मागे जाऊन सीटवर बसू? आता तू मला सांगणार की मी कुठे बसायचं आणि कुठे नाही? तू गुपचूप तुझं बस चालवण्याचं काम कर. मी कुठे बसायचं ते मी बघून घेईन. तिच्या या बोलण्याने मी थोडा चक्रावलो. एका बाजूला मी तिची मदत केली होती आणि दुसऱ्या बाजूला ती माझ्यावरच ओरडत होती. मी विचार केला, कदाचित ही बाई थोडी वेडी असेल म्हणून मी तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण त्यावेळी मला अजिबात कल्पना नव्हती की जिला मी थोडी वेडी समजत होतो ती थोडी नाही तर पूर्णपणे वेडी होती आणि तिने मनात आणलं असतं तर ती इतरांनाही वेडं करू शकली असती. मी असं का म्हणतोय हे तुम्हाला कथेच्या शेवटी नक्कीच कळेल. अंधार अजूनच वाढत होता आणि बस पुढे जात होती. जसजशी बस पुढे जात होती तसतसे प्रवासी कमी होत होते. ज्याचे गाव येईन तो उतरत होता. काही तासातच बसमध्ये फक्त 2-4 प्रवासी उरले होते. कंडक्टर सूरज माझ्या केबिनमध्ये येऊन बसला. तो बसता क्षणी मला म्हणाला, दादा, आज तुम्ही ही कोणती विचित्र बाई बसमध्ये बसवली आहे? मी त्याला विचारलं, का रे, काय झालं? तो म्हणाला, अहो दादा, अख्खी बस रिकामी पडलीये, पण ती बाई त्या मुलीसोबत बसमध्ये सर्वात मागच्या सीटवर जाऊन बसली आहे आणि ती मुलगी तर बसमध्ये बसल्या बसल्या खूपच उड्या मारत आहे. एकदा दोनदा मी त्या मुलीला शांत बसायला सांगितलं तेव्हा ती बाई विचित्रपणे माझ्यावर ओरडू लागली आणि काहीतरीच बडबडू लागली. म्हणून मी तिचा नाद सोडून तुमच्याजवळ येऊन बसलोय. आम्ही दोघे अजूनही बोलतच होतो. तेवढ्यात मागून एक आवाज आला, भाऊसाहेब, बस थोडी पुढे जाऊन थांबवा. मी मागे वळून पाहिलं. बसच्या जिन्यापाशी एक वृद्ध माणूस, एक स्त्री आणि त्यांच्यासोबत एक मुलगा उभे होते. म्हणजे आता त्यांच्या उतरल्यानंतर बसमध्ये फक्त ती स्त्री आणि ती मुलगीच उरणार होती. थोड्याच वेळात ते लोकही बसमधून उतरले. आता अख्खी बस रिकामी होती. फक्त मी, सूरज आणि सर्वात मागच्या सीटवर ती स्त्री आणि तिची ती मुलगी बसले होते. आम्ही दोघे केबिनमध्ये गप्पा मारत पुढे जात होतो. बाहेर पावसाचा जोर अजूनच वाढला होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. दूरवर फक्त घनघोर अंधार पसरला होता आणि त्या अंधारात बसच्या हेडलाईटच्या जराशा प्रकाशात मी डोळे फाडून समोरच्या रस्त्याकडे पाहत बस चालवत होतो. मागच्या गावातून, म्हणजे जिथे ते वृद्ध जोडपं उतरलं होतं, तिथून पुढचं गाव येण्यासाठी अजून जवळपास 10 किलोमीटरचा रस्ता होता. त्या दोन्ही गावांच्या मधला तो 10 किलोमीटरचा रस्ता खूपच सुनसान होता.
रात्रीच्या त्या गडद अंधारात, विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसात तो रस्ता अजूनच भीतीदायक वाटत होता. पण सूरज माझ्यासोबत होता, त्यामुळे मला जास्त भीती वाटत नव्हती. आम्हाला वाटलं की आता ती मुलगी आणि ती स्त्री पुढच्या गावात उतरते, कारण त्या गावानंतर ना दुसरं कोणतं गाव होतं, ना कोणती छोटी वस्ती. पण आम्हाला कुठे कल्पना होती की त्या गावापर्यंत पोचण्याआधीच आमच्यासोबत असं काहीतरी घडणार आहे, ज्यामुळे कदाचित आम्ही त्या गावापर्यंत कधी पोचूच शकणार नाही. आणि यावेळी आमच्यासोबत बसमध्ये एक अशी अवदसा बसली आहे, जी आमचंच तिकीट काढणार आहे. मी कोणत्या तिकिटाबद्दल बोलतोय ते तुम्ही आत्तापर्यंत नक्कीच समजलं असाल, कारण कथेमध्ये थोड्या वेळापूर्वीच तुम्ही त्या स्त्रीच्या तोंडून ऐकलं होतं की ती लोकांची कोणती तिकीटं बनवते. पण आम्ही तिच्या बोलण्याला हलक्यात घेतलं होतं आणि तिला थोडी वेडी समजलं होतं. बस आता पूर्णपणे रिकामी होती. फक्त मी, सूरज आणि सर्वात मागच्या सीटवर ती गूढ स्त्री आणि ती मुलगी. बाहेर पावसाचा जोर अजूनच वाढत होता. विजांचा कडकडाट आणि ढगांचा कडकडाट काळोखात अजूनच भर घालत होता. बसच्या हेडलाईटच्या प्रकाशात फक्त काही फुटांपर्यंतचा रस्ता दिसत होता. बाकी सर्वत्र खंदाट अंधार पसरला होता. आम्ही दोघे केबिनमध्ये बसून गप्पा मारत होतो. सूरजला भूक लागली होती, म्हणून त्याने त्याच्या डब्यातून पोळी भाजी काढून खाण्यास सुरुवात केली. मी बस चालवत होतो आणि अधूनमधून आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या त्या स्त्रीकडे पाहत होतो. ती स्त्री आणि ती मुलगी शांतपणे बसल्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला अजूनही आठवले की अंगावर काटा येतो. अचानक मागून एक मोठा थपकन आवाज आला आणि त्या मुलीच्या किंचाळण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. मला वाटलं कदाचित त्या मुलीने काहीतरी खाली पाडलं असेल. मी सूरजला विचारलं, अरे सूरज, काय आवाज आला रे मागून? सूरजने तोंडातला घास गिळत विचारलं, कुठून? मी त्याला पुन्हा विचारलं, अरे मागून काहीतरी पडल्याचा आवाज आला, बघ ना जाऊन काय झालंय. सूरज तसा थोडा आळशीच होता, पण माझा आवाज ऐकून तो उठला. ठीक आहे दादा, बघतो मी काय झालंय ते, असं म्हणून सूरज मागे गेला खरा, पण बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही. मला थोडी चिंता वाटली. मी त्याला 2-3 वेळा हाक मारली, सूरज, अरे कुठे आहेस? पण आतून काहीच आवाज आला नाही. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी बस हळू केली आणि आरशातून मागे पाहिलं. मला कोणीच दिसत नव्हतं. मी पूर्णपणे घाबरलो होतो. काय झालं असेल सूरजला? ती बाई आणि ती मुलगी कुठे गेल्या? याच विचारात मी बसचा वेग अजूनच कमी केला. माझी नजर आपोआपच बसच्या आरशातून खाली बसच्या फरशीवर पडली आणि जे काही मी पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि मी क्षणभर सुन्न झालो. सूरज बसच्या फरशीवर बेशुद्ध पडलेला होता आणि त्याच्या डोक्यातून रक्ताची धार वाहत होती. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ती स्त्री त्याच्या छातीवर बसली होती. तिचे डोळे लालबुंद झाले होते आणि तिचे तोंड विचित्रपणे उघडलेले होते. तिच्या ओठांवर आणि दातांवर रक्त लागलेलं होतं आणि तिचे 2 मोठे धारदार सुळे बाहेर आले होते. ती सूरजची छाती फाडून त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर काढत होती आणि ती लहान मुलगी, तिचे रूपही पूर्णपणे बदलले होते. तिच्या चेहऱ्यावर खोल सुरकुत्या पडल्या होत्या आणि तिचा अर्धा चेहरा जळालेला होता. तिच्या डोळ्यातून क्रूरता ओसांडून वाहत होती. ती सूरजच्या डोक्यावर बसून त्याचे केस ओढत होती आणि त्याच्या डोक्यातून येणारे रक्त चाटत होती. ती स्त्री सूरजचे काळीज फाडून त्याचे तुकडे त्या मुलीला खाऊ घालत होती. हे दृश्य पाहून माझ्या सर्वांगाला कंप सुटला. माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून आला. मला कळलं की या सामान्य स्त्रिया नाही, त्या पिशाचिनी आहेत. माझ्या शरीरातून एक थंड लहर गेली आणि मला प्रचंड घाम फुटला. मला कळेनासं झालं की काय करावं. बस थांबून पळून जावं, पण आपण कितीही पळालो तरी त्या पिशाचिनी आपल्याला सोडणार नाही हे मला माहीत होतं. पुढील 5-7 मिनिटांवर गाव होतं. तोच माझ्यासाठी एकमेव पर्याय होता. मी विचार केला की आता यांना अनोळखी असल्यासारखे भासवायचं आणि बस चालवत राहायचं. मरण्यापेक्षा वाचण्याचा प्रयत्न केलेला बरा. मी लगेच माझ्या गळ्याशी हात नेला. माझ्या गळ्यात मारुती मंदिरातून आणलेलं एक हनुमान असलेलं लॉकेट होतं. मी त्याला घट्ट पकडलं आणि मारुती रायाचं नाव घेतलं. माझ्या मनात एकच विचार सुरू होता, कसंही करून या नरकापासून सुटका मिळवायची. गाव आता जवळ येत होतं. मी बसचा वेग हळू केला जेणेकरून त्या पिशाचिनींना संशय येऊ नये. मी हॉर्न वाजवला, जणू काही मी गावात प्रवेश करत आहे. आणि मग
एक क्षणाचाही विलंब न लावता मी माझ्या सीटवरून उठलो. केबिनमधला दरवाजा उघडला आणि चालत्या बसमधून उडी मारली. मी धाडसाने उडी मारली होती. मी खाली पडलो. मला थोड्याशा दुखापती झाल्या, पण मी जिवंत होतो. मी उठलो आणि मागे पाहिलं आणि जे काही घडलं ते पाहून माझा श्वासच थांबला. एक मोठा आवाज झाला. ज्या बसमधून मी बाहेर पडलो होतो ती बस माझ्या डोळ्यासमोर एका दरीत कोसळली आणि काही क्षणातच तिचा स्फोट झाला. आगीचे लोळ आकाशात उंच उसळले. मला कळून चुकलं, सूरज आता या जगात नाही. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं, पण मला स्वतःचा जीव वाचवायचा होता. मी तसाच धावत त्या गावाच्या दिशेने निघालो. मी धावत पळत त्या गावाच्या दिशेने गेलो. माझ्या अंगातून थरकाप सुटला होता. श्वास पूर्णपणे भरून आला होता. गावाच्या वेशीजवळ पोचताच मी एका जुन्या मारुती मंदिराजवळ थांबलो. तिथे रात्रीच्या वेळीही काही वृद्ध मंडळी बसलेली होती. त्यांना पाहून माझ्या जीवात जीव आला. मी धापा टाकत घडलेला प्रकार त्यांना सांगितला. माझी कथा ऐकून ते वृद्ध लोक स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होते. त्यांच्यातील एका वृद्ध व्यक्तीने मला धीर दिला आणि म्हणाला, "अरे बाळा, तू नशीबवान आहेस की त्यातून वाचून परत आलास. अनेक लोक या रस्त्यावर बेपत्ता झाले आहेत." दुसऱ्या एका वृद्ध व्यक्तीने सांगितलं, "हे बघ बाळा, काही वर्षापूर्वी याच ठिकाणी एका बस चालकाने एका लहान मुलीला चिरडले होते. त्या मुलीची आई त्या घटनेने वेडी झाली आणि तिने त्याच ठिकाणी चालत्या बस समोर उडी मारून आत्महत्या केली. तेव्हापासून त्या मायलेकींचे आत्मे या रस्त्यावर भटकतात, त्या प्रवाशांना आकर्षित करतात आणि त्यांना कोणीही पाहिले तर तो परत येत नाही." गावकऱ्यांच्या बोलण्याने माझ्या अंगावर अजूनच काटा आला. सूरजच्या आठवणीने माझे डोळे पाणावले. सकाळी गावकऱ्यांनी बस कोसळलेल्या दरीकडे धाव घेतली. दरीत पाहिले तेव्हा बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. तिथे सूरजच्या शरीराचा कोणताही अवशेष शिल्लक नव्हता. ते दृश्य पाहून माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून आला. मला भीती वाटू लागली की जर पुन्हा मला याच मार्गावर ड्युटी लागली तर त्या पिशाचिनी माझ्या आयुष्यात पुन्हा येतील आणि मला मारतील. त्या दिवशीपासून मी प्रचंड मानसिक धक्क्यात होतो. मी तात्काळ 15 दिवसांची सुट्टी घेतली. त्या सुट्टीत मी माझ्या काही ओळखीच्या लोकांच्या मदतीने आणि थोडा खटाटोप करून माझी त्या ठिकाणची ड्युटी दुसऱ्या ठिकाणी बदलून घेतली. त्यानंतर मी कधीच त्या मार्गावर बस घेऊन गेलो नाही. पण मित्रांनो, आजही ती भयानक घटना आणि कंडक्टर सूरजची आठवण माझ्या मनातून जात नाही. रात्री झोपलो की ती स्त्री आणि त्या मुलीचे भयावह चेहरे माझ्या डोळ्यासमोर येतात आणि मला झोप लागत नाही. सूरजचा तो किंकाळण्याचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो. आजही मला तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून येतो आणि अंगाचा थरकाप उडतो. मित्रांनो, जीवन किती अनिश्चित आहे हे त्या दिवशी मला जाणवलं. आपण भविष्याची कितीही चिंता करतो, पण कधी काय होईल हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा वर्तमान जगायला शिका. आणि हो, अशा अज्ञात शक्तीपासून नेहमी सावध राहा, कारण त्या कधी आणि कुठे आपल्या आयुष्यात शिरकाव करतील हे सांगता येत नाही. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.